नमस्कार मंडळी. अशोक मामा या मालिकेचा एपिसोड अजून तरी आलेला नाही, त्यामुळं म्हटलं चला पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेचा रिव्ह्यू द्यावा. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत. अचानक मनोजची आई आलेली असते. मनोजची आई आणि मनोज दोघं जण हॉलमध्ये झोपतात, तर किचनमध्ये वल्लरी झोपलेली असते. आता ह्या दोघांना एकत्र झोपता आलं नाही म्हणून जरा वाईट वाटत असतं. तरी सुद्धा ते एकमेकांना खानाखुना करून बोलत असतात, आय लव्ह यू म्हणत असतात. मनोजची आई ते पाहते आणि उठते. आता ती उठल्याबरोबर हे दोघं जण झोपायचं नाटक करतात. मनोजची आई पुढे येते आणि म्हणते की बापरे, केवढा प्रकाश आहे, त्याच्यामुळेच झोप येत नाहीये. पण काय आता देवाचा बल्ब रे, तो बंद पण करता यायचा नाही. एक काम करते, पडदाच लावते. असं म्हणत आता मुद्दामन ही पडदा लावून घेते, जेणेकरून वल्लरी आणि मनोज एकमेकाशी काही बोलू नयेत आणि मनातल्या मनात हसत ही झोपी जाते. तर इकडे आता मनोज आणि वल्लरी या दोघांना मात्र फार वाईट वाटतं. तरी सुद्धा ते पडद्याच्या खालून एकमेकांना पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी घरात खूप शांतता असते, कारण की तेजाचा बॉस हेड ऑफिसला आल्यामुळं ती सकाळ सकाळी घाईघाईत ऑफिसला निघून गेलेली असते. तर श्वेता सुद्धा गाण्याचा क्लास घेण्यासाठी एका व्यक्तीच्या घरी गेलेली असते. प्रेरणा म्हणते की सकाळी सकाळी घर कसं रिकामं वाटते ना. मिठू म्हणते हो ना यार, आपण दोघीच आहेत. प्रेरणा म्हणते म्हणजे बघ ना, तेजाचा सकाळचा आरडाओरडा नाहीये, श्वेताचा रियाज नाहीये आणि आपल्या वल्लरीच्या अभ्यासाची गडबड पण नाहीये. मिठू म्हणते हो ना, फॉर अ चेंज सो छान पीसफुल वाटते ना. प्रेरणा म्हणते की छान पीसफुल कशाला वाटायला पाहिजे, घर कसं भरलेलं छान वाटतं. मिठू म्हणते बरं मला एक सांग, रात्री तुला नीट झोप लागली ना ग. तर प्रेरणा होकारार्थी मान हलवते. मिठू म्हणते नको टेन्शन घेऊ ग, वल्लरीचं सगळं काही छान होईल बघ. आता ती छान रमेल तिच्या संसारात. आणि ऐक ना, आपली अशी डब्याची गडबड सुरू आहे, तशी तिच्याकडे पण अशीच गडबड सुरू असेल ना ग. तर प्रेरणा म्हणते नाही म्हणजे मला नाही वाटत ते इतक्या लवकर उठले असतील. काल एवढी गडबड झाली, पूजा होती, पाहुणे होते, नंतर सगळे आवरावरी दमले असतील ग बिचारी ते. मिठू म्हणते पण माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण एक काम करूया, आपण त्या दोघांसाठी नाश्ता घेऊन जाऊया. तर प्रेरणा खुश होऊन म्हणते हो चालेल, चल मी लगेच डब्यात भरते नाश्ता आणि आपण त्यांच्याकडे जाऊया. तर इकडे वल्लरी तिच्या सासूसाठी चहा घेऊन येते. वल्लरीची सासू चहा पिते आणि तोंड वाकडं करत म्हणते की माय व वागण्या बोलण्यात तर अजिबात गोडवा नाहीये. निदान कमीत कमी चांगली साखर तरी टाकायची ना चहामध्ये. तुमच्या ठाण्यामध्ये चहा काय महाग झाली की काय. तर वल्लरी म्हणते की सासूबाई अहो साखर तर टाकली ना मी चहामध्ये. सासू म्हणते की टाकली म्हणे, बरं नाही साखर तर किमान निदान दूध तरी चांगलं टाकायचं ना. तितक्या तिथे मनोज येतो आणि तो ओरडत म्हणतो की आई सकाळी सकाळी नको त्या गोष्टीवरून डोकं कशाला खराब करतेस ग, हा तू हेच करायला आलीस का इकडे. तर आता तिथे नेमकी मिठू आणि प्रेरणा दोघी जणी येतात. मिठू म्हणते प्रेरणा दी ही कुठून इथे उगवली. प्रेरणा म्हणते काय माहिती. मनोज पुढे येतो आणि म्हणतो की मिठू ताई, आई काल रात्री अचानक आली. मी म्हणते की हो वाटलंच आम्हाला. तर आता वल्लरीची सासू मोठ्या आवाजातच म्हणते की आल्या का सकाळी सकाळी घरची कामधंदे सोडून गप्पा मारायला आल्या. मनोज त्याच्या आईला ओरडत म्हणतो की आई ही कोणती पद्धत आहे माणसांशी बोलायची. मनोजची आई म्हणते की बोल तू स्वतःच्या जन्मात त्या आईलाच बोल म्हणे, तू असा नव्हतास रे, लग्नाआधी तू एकदम श्रावण बाळ होतास, पण आता ह्या बाईसोबत लग्न झालं त्यावेळेपासून तू पार बदलून गेलास बघ. मनोज चिडून म्हणतो की आई बास कर, तू गावालाही तेच केलंस, तिथे घाणेरडे आरोप केलेस तू तिच्यावरती, नको नको बोललीस तू तिला. आता इथे आली आहेस तर आम्हाला सुखाने जगून देणार आहेस की नाही, नाहीतर एक काम करतो, तुला ना जळगावच्या एसटीत बसून देतो आणि तिकडेच पाठवतो. असं म्हणत तो कपाट उघडतो आणि त्याच्या आईच्या बॅगा काढतो. वल्लरी मनोजला अडवायचा प्रयत्न करते आणि म्हणते की अहो काय करताय तुम्ही, थांबा जरा थांबा, अहो आई आहेत ना त्या तुमच्या. तर मनोज म्हणतो आई आहे ना, आई असती तर ती वटपौर्णिमेच्या दिवशी अशा अख्ख्या गावासमोर तुझ्या चारित्र्यावरती तिने चिक्कलफेक केली नसती. पुढे तो मनोज त्याच्या आईसमोर जातो आणि म्हणतो की फक्त जन्म देऊन आई होत नसतं, मुलाचं सुख कशात आहे ते पण कळायला लागतं, पण ह्या बाईला तेही कळत नाहीये. वल्लरी मनोजला अडवायचा प्रयत्न करत म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, हे बघा जे गावाला झालं ना ते सगळं काही विसरून जा, आता त्या इथे आल्यात ना आपल्याकडे, मग त्यांना मान द्यायला हवा. मनोज म्हणतो की वल्लू, माणसाने स्वतःचा मान स्वतःच राखायचा असतो. तर इकडे आता वल्लरीची सासू मोठमोठे रडायला लागते आणि म्हणते की बाई वल्लरी, काय जादू केलीस माझ्या पोरावर तू. मनोज म्हणतो की बास झालं, तुला काल रात्रीच मी घराबाहेर काढणार होतो, पण रात्र होती म्हणून मी संयम ठेवला, पण आता नाही, आता तू घराबाहेर निघ. वल्लरी म्हणते अहो काय करताय तुम्ही. मनोज मात्र कोणाचंच ऐकायला तयार नसतो. तो त्याच्या आईचा हात पकडतो आणि तिला घराबाहेर काढायला लागतो. आता त्याची आई पण म्हणत असते की मन्या सोड मला, सोड मला, पण मनोज काय ऐकत नाही, तो तिला खाली घेऊन येतो. आता खाली आल्यावरती मनोजची आई त्याचा हात झटकते आणि मोठ्याने म्हणते की सोड मला मन्या, चांगले पांग फेडलेच रे. मनोज म्हणतो की आई मी तुझं काही एक ऐकणार नाहीये, मिळेल त्या बसने मी तुला जळगावला पाठवून देणार आहे. आता आजूबाजूची पण लोक जमा होतात आणि ह्यांची भांडणं पाहू लागतात.
मनूची आई म्हणते की मी एवढ्या खस्ता खाल्ल्या आणि तुला वाढवलं, पोटाला चिमटा काढला, अर्धपोटी उपाशी राहिले, हे सगळं ऐकण्यासाठी. पुढे ती वल्लरीकडे पाहत म्हणते की या काल आलेल्या बायकोच्या नादी लागून तू स्वतःच्या आईला घराबाहेर काढतोयस. पुढे ती म्हणते की देवा, काय कलयुग आले, याला कलयुग नाही म्हणायचं नाही तर काय म्हणायचं, असं म्हणून रडू लागते. आता वल्लरी सुद्धा मनोजला थांबवायचा खूप प्रयत्न करत असते. ती म्हणते की अहो काय करताय, थांबा तुम्ही. मनोज म्हणतो की वल्लू, मी आता कोणाचं काय बी ऐकणार नाही, ही बाई माझ्या आयुष्यात नकोच आहे. मनोजची आई वल्लरीकडे पाहत म्हणते की पोराचे चांगले कान भरले आणि आता सगळ्यांसमोर कशी नाटकं करते, पाहिलं का. तर प्रेरणा म्हणते की काकू, नाटकं ती नाही तुम्ही करतायत. तुम्ही आजपर्यंत मनोज भाऊजी आणि वल्लरीशी कसे वागलात ना, ते आम्ही सगळ्यांनी पाहिले. मिठू म्हणते हो काकू, जेव्हा मी, श्वेता आणि तेजा तुमच्या घरी आलो होतो ना, तेव्हा तुमचं खरं रूप पाहिलंय आम्ही. तेव्हा तुम्ही तर यांना बाहेर काढलं होतं ना, मग आता कोणत्या हक्काने तुम्ही तर त्यांच्याकडे राहायला आलात. तर मनोज त्याच्या आईला म्हणतो आई चल, नाहीतर उशीर होईल. मनोजची आई म्हणते माझंच नशीब फुटकं, या पुरीच्या नादाला लागून मी माझ्या पोराला सुद्धा घराबाहेर काढलं, आता मी कुठे जाऊ, काय करू, असं तसं म्हणून रडू लागते. मनोज म्हणतो आई झाली का तुझी नाटकं करून, चल आता नाहीतर उशीर होईल. वल्लरी म्हणते की थांबा, असं काही करू नका, त्यांना घरी घेऊन चला, नाहीतर बघा, नाहीतर मी सुद्धा इथून त्यांच्यासोबत आईसोबत गावाला निघून जाईल आणि परत इथं कधीच येणार नाही. असं म्हटल्यावरती आता मनोजला सुद्धा धक्का बसतो. पुढे वल्लरी तिच्या सासूच्या दोन्ही बॅगा उचलते आणि वरती निघून येते. आता वल्लरीच्या पाठीमागे मनोज, प्रेरणा आणि मिठू हे पण वरती निघून येतात. वल्लरीची सासू खालीच असते. आता आजूबाजूची लोक पाहत असतात. वल्लरीची सासू म्हणते काय झाला आता तमाशा, निघा, काय पिक्चर लावलाय का, आले मोठे पिक्चर पाहायला. असं म्हटल्यावरती आता हे आजूबाजूची लोक पण निघून जातात. आता वरती आल्यावरती मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लरी तुला का समजत नाहीये, अगं आयुष्यातली खूप मोठी चूक करतेस तू. मिठू म्हणते की बरोबर बोलतायत मनोज जिजू, त्या तुझ्याशी कसं वागलाय ते तू विसरलीस का. वल्लरी म्हणते की हे बघा, ते काही बी असलं ना तरी नातं असं मिटवता येत नाही. मनोज म्हणतो अगं पण ती नातंच ती मानत नाहीये. वल्लरी म्हणते हे बघा, मी तुमचं काय पण ऐकणार नाहीये आणि तुम्ही मला काही सांगू नका, मी बोलते ना त्यांना वरती घेऊन या तर घेऊन या. प्रेरणा म्हणते अगं मनोज भाऊजी जे बोलतात ना ते बरोबर बोलतात, अगदी 100% बरोबर बोलतात. हे बघ, इतर वेळेस मी तुला म्हटलं असतं की अगं तुझ्या सासूसोबत तू असं वागू नकोस, पण त्या किती चुकीच्या वागतात हे लहान मुलांना सुद्धा कळतंय, तुला का कळत नाहीये. मनोज पण तिला सांगू लागतो की वल्लू हे बघ, मी सांगतोय ते ऐक अगं, तिला नको घरी बोलू. वल्लरी मात्र कोणाचंच ऐकायला तयार नसते. वल्लरी म्हणते लग्न करून मी तुमच्या घरात आले, सासरच्या माणसांचं मन राखणं हे माझं काम आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे राग आला म्हणून आईला कुणी असं घराबाहेर काढत नाही आणि तुम्ही ह्या गोष्टीचा विचार केला का, हे जर पप्पांना कळालं तर त्यांना किती वाईट वाटेल. असं म्हटल्यावरती आता मनोज थोडा शांत होतो आणि तो खाली जातो त्याच्या आईला घ्यायला. त्याच्या आईला म्हणतो की आई चल वरती. आता त्याची आई म्हणते मी नाही येणार. मनोज म्हणतो की आता तुझा प्रॉब्लेम काय नक्की, मगाशी मी तुला घराबाहेर काढत होतो तर तेव्हा म्हणते की मला नाही जायचं, आता म्हणतोय चल घरात तर म्हणते आता नाही यायचं. तर मनोजची आई म्हणते की मला काही सांगू नकोस, तुझी जी लाडकी बायको आहे ना, जिला तू डोक्यावरती बसवलंय, तिला इथं येऊन माझे पाय धरून माफी मागायला सांग, तोपर्यंत मी इथं बसते, नाहीतर मी वरती येणार नाही. आता मनोज वरती येतो आणि तावातावानेच वल्लरीला म्हणायला लागतो की चल बाहेर चल, त्या बाईची काय नाटकं चाललीत ना ती पाहायला बाहेर चल. वल्लरी म्हणते अहो पण झालं काय, तुम्ही तर त्यांना घरी घेऊन येणार होता ना. मनोज म्हणतो की तुलाच लय हाऊस होती ना नातं निभवायची, मी तुला सांगतोय पण तू माझं ऐकते का, आता तुला कळेल माझी आई काय चीज आहे ते. अगं ज्या बाईची तू एवढी काळजी करते ना, ती बाई तुझ्या नावानं बोटं मोडतीये. ती म्हणते की जोपर्यंत वल्लरी बाहेर येऊन माझ्या पाया पडून माफी मागत नाही ना, तोपर्यंत मी येणार नाही. आता बोल, आता काय करशील. आता हे ऐकल्यावरती वल्लरी सरळ तिथून खाली निघून येते आणि तिच्या सासूला हात जोडून म्हणते की हे बघा, माझं चुकलं असं वाटतंय ना तर मी तुमची माफी मागते. रागाच्या भरात ते काही बोलले असतील तर त्यांच्या वतीने सुद्धा मी तुमची माफी मागते, पण प्लीज आईच आता घरात चला, जास्त तमाशा घालू नका. तिची सासू म्हणते की हे बरं आहे, आई विरुद्ध आधी भडकवायचं आणि नंतर सगळ्यांसमोर चांगलं वागायचं नाटक करायचं, मस्त चाललंय. वल्लरी म्हणते हे बघा असं काही नाहीये, मी खरंच तुम्हाला हात जोडून माफी मागते की चला वरती. तर वल्लरीची सासू म्हणते की नाही, तू माझ्या पाया पडून माझी माफी माग तरच मी घरी येईन. आता वल्लरी तिच्या सासूच्या पाया पडते आणि परत एकदा तिला म्हणते की मला माफ करा आणि चला प्लीज घरी चला. तर वल्लरीची सासू म्हणते तू हो पुढे. असं म्हटल्यावरती आता वल्लरी आणि मनोज दोघं जण वरती निघून येतात. तर आता मिठू आणि प्रेरणा दोघी जणी घरी जायला लागतात. वल्लरीची सासू त्यांना अडवत म्हणते की आता बघा तुमच्या या वकिलींबाईंची मी काय हालत करते ते. मिठू आणि प्रेरणा दोघी जणी तिच्याकडे रागाने पाहू लागतात. वल्लरीची सासू म्हणते चला निघा इथनं. असं म्हटल्यावरती आता ह्या दोघी जणी तिच्याकडे रागात बघत तिथून निघून जातात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की मनोज वल्लरीला म्हणत असतो की ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळी आपण एकत्र भेटू आणि कुठेतरी फिरायला जाऊ, तलाव वगैरे पाहायला जाऊ. आता मनोजची आई हे ऐकते आणि म्हणते की रात्री आता असं काहीतरी करायला हवं की हे दोघांची भेटच नाही व्हायला पाहिजे, काय करू असं म्हणून ती विचार करू लागते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.